मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही, त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येते असं न्यायालयाकडून सांगण्यात आलंय। मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 साली झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने आज निकाल सुनावला। तर भिक्खू चौकामध्ये झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते। तब्बल 17 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल मुंबईच्या NIA या विशेष न्यायालयामध्ये सुनावण्यात आला। कोर्टाने हे सांगितलं की जे 350 साक्षीदार तपासले त्यामध्ये कुठल्याही साक्षीदाराच्या एव्हिडन्समध्ये हे आलेलं नाही की कर्नल पुरोहितने ऑन ड्यूटी असताना RDX मिळवलं, त्यानंतर RDX ट्रान्सपोर्टेशन कसं झालं याच्यावर प्रॉसिक्युशन एजन्सी प्रकाश टाकू शकलेली नाही आहे। त्यानंतर नेमकं कुठे हे बॉम्ब असेंबल केले गेले हे सुद्धा प्रॉसिक्युशन एजन्सी समोर आणू शकली नाही, हे कोर्टाने सांगितलं। तर यावर कर्नल प्रसाद पुरोहित यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। माझी फक्त एवढी विनंती आहे, सगळ्यांना सांगतोय की जगात वाईटापेक्षा चांगलं खूप जास्ती आहे। ठीक आहे, जे घडलं त्याच्याबद्दल चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही। जे पदरात पडलं यश त्याच्याबद्दल सर्वांनी समाधानी राहायला पाहिजे, त्याप्रमाणे मी देखील समाधानी आहे। कोर्टाच्या या निर्णयानंतर मला तशीच सेवा पुढे करता येते, याच्यात मला जास्ती आनंद आहे आणि माझ्या मातृभूमीने मला त्याच्याकरता निवडलं, याच्यासारखं दुसरं सुख मला दुसरं काही नाही। तर या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कोर्टाने नेमकी काय निरीक्षण नोंदवली आहेत आपण पाहूयात। आपण पाहतोय बॉम्बस्फोट झाल्याचं सरकारी पक्षाकडून सिद्ध, मात्र स्फोट स्कूटरने झाल्याचं सिद्ध करण्यात अपयश आलंय। पंचनामा योग्य नव्हता, जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आलेले नाहीत असं देखील कोर्टानं म्हटलंय। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर दुचाकीची मालक होती हे देखील स्पष्ट झालेलं नाही। दुचाकीचा चेसिस नंबर देखील रिकव्हर करण्यामध्ये आलेला नाहीये। आधी लावलेला मोका नंतर मागे घेतल्यानं या अंतर्गत सगळे जबाब निरर्थक ठरतात। तर UAPA साठी घेण्यात आलेली मान्यता चुकीची, त्यामुळे UAPA लागू होत नाही असं देखील कोर्टानं म्हटलंय। प्रसाद पुरोहितांसंदर्भात कोणतीही मान्यता घेण्यात आलेली नसल्याचं देखील कोर्टानं म्हटलंय। तर कर्नल प्रसाद पुरोहितांनी RDX आणलं याचा पुरावा देखील नाही। सगळ्या आरोपींना संशयाचा फायदा, बेनिफिट ऑफ डाऊट आहे। केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही असं कोर्टानं म्हटलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।